नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत शेवगा हंडी, ते पण मातीच्या भांड्यामध्ये। चला तर मग पाहूया त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते। येथे मी शेवग्याच्या 6 मोठ्या शेंगा घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि अशा आकारात कट केलेल्या आहेत। शेवगा हंडी भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया। एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, तो पण बारीक कट केलेला आहे। कोथिंबीर बारीक कट केलेली आहे। लसूण इथे 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत। कढीपत्ता, खोबरे आणि 2 मोठे कांदे घेतलेले आहेत। गॅस ऑन केलेला आहे, कढई ठेवलेली आहे। या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेणार आहोत। 2 चमचे तेल टाकलेलं आहे। अगोदर आपण खोबरे भाजून घेणार आहोत। खोबरे आपण चांगले लालसर कलर येऊपर्यंत भाजून घेणार आहोत। खोबरे छान भाजलेले आहे। आता आपण डिश मध्ये काढून घेऊया। आता आपण कांदा भाजून घेणार आहोत। लसूण पण टाकूया। कांदा पण छान लालसर कलर येऊपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता आपण डिश मध्ये काढून घेऊया। मसाला थंड झालेला आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया। पहिल्यांदा खोबरे बारीक करून घेऊया। खोबरे बारीक करून घेतलेले आहे। आता आपण कांदा आणि लसूण बारीक करून घेऊया। याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर पण वाटून घेणार आहोत। पाणी न टाकता हे वाटण आपण करून घेणार आहोत। पाणी न घालता खूप छान हे वाटण तयार होतं। कांदा आणि लसूण आणि खोबरे छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। शेवगा हंडी बनवण्यासाठी येथे गॅस ऑन केलेला आहे। मातीचं भांड ठेवलेलं आहे। भांड्यामध्ये 4 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, जिरे मोहरी तेलात छान तडतडून द्यायची। त्याच्यानंतर कढीपत्ता, आपण एक मोठा टोमॅटो कट केलेला बारीक, तो पण याच्यामध्ये टाकायचा। चवीनुसार मीठ मिक्स करूया। टोमॅटो आपण 2-3 मिनिटे शिजून घेणार आहोत। 2-3 मिनिटे झालेली आहेत। झाकण काढते। टोमॅटो छान शिजलाय आणि मऊ झालेला आहे। आता आपण मसाले टाकूया। 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट मिक्स करूया। आता आपण जे मिक्सर मध्ये वाटण केलेलं आहे, कोथिंबीर, लसूण, कांदा, खोबरे, ते टाकूया। मिक्स करूया। बारीक कट केलेली कोथिंबीर, मसाला आपण 5 मिनिटं शिजून घेऊया। 5 मिनिटे झालेली आहेत। झाकण काढते।
पाहू शकता आपला मसाला छान असा परतलेला आहे आणि कडेने तेल पण सुटलेलं आहे. आता आपण शेवगा स्वच्छ धुवून आणि कट केलेला टाकूया. आणि मिक्स करून घेऊया. शेवगा शिजण्यासाठी पाणी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे मी. परत एकदा मिक्स करूया. गॅसच्या मीडियम फ्लेम वरती 15 मिनिटं आपण शेवगा शिजून घेणार आहोत. झाकण ठेवते. 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढते. पाहू शकता शेवग्याच्या शेंगा छान अशा शिजलेल्या आहेत. जास्त पण शिजवायच्या नाहीत, अशा मीडियम मध्ये शिजवायच्या, म्हणजे त्या खायला पण छान लागतात. आणि पाहू शकता तुम्ही ग्रेव्हीला कलर पण खूप छान आलेला आहे आणि ग्रेव्ही छान अशी घट्टसर झालेली आहे. पाहू शकता ग्रेव्ही किती आपली घट्टसर अशी झालेली आहे. आणि शेवगा हंडी म्हणल्यावर ग्रेव्ही अशी घट्टसरच पाहिजे. याच्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया. तर ही शेवगा हंडी भाजी तुम्ही भाकरी सोबत, चपाती सोबत, भातासोबत पण खाऊ शकता. खूप छान लागते आणि मातीच्या भांड्यामध्ये बनवल्यामुळे याची चव तर अप्रतिम लागते. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा शेवगा हंडी भाजी कशी झाली ते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.